नाशिकमध्ये अर्ज मागे घेण्यावरून राडा झालेला आहे। अर्ज मागे घेण्यास काही मिनिटं शिल्लक असताना गोंधळ निर्माण झालेला आहे। नाशिकमध्ये अर्ज मागे घेण्यावरून राडा झालाय। अर्ज मागे घ्यायला काही मिनिटं शिल्लक असताना राडा झाला। मी स्वतः आहे का माझा स्वतःचा होता। तुम्ही आता मागे घेतली हो 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 हे आहेत विरारी मुन्ना आहेत यांनी जो उमेदवारी पडलेला त्यानुसार मागे घेण्यासाठी आणि अपशब्द वापरले, त्याच्यामुळे तो वाद झाला आमचा। त्यांनी सांगितलं कुठलं काही झालेलं नाही, शिवगाळ नाही झाली, धक्काबुक्की नाही झाली, नेमकं काय घडलं? तुम्ही बघितलं, तुम्ही तर आवाज ऐकत होते सर्व गोष्टींचा। चालेल, ते वाद झाले। दोघं आमने सामने देखील आले एकमेकात, हाणामारी हो, हो, हो. नक्कीच नाराजी काय म्हणजे? आता पक्षाच्या आदेशानुसार मी इथे या ठिकाणी उमेदवारी मागे घेण्याकरता या ठिकाणी आलो होतो। तो त्या ठिकाणी तो उमेदवारी करत आहे आणि तो समोर आला आमच्या, त्याने अपशब्द वापरले, त्याच्यामुळे मी तो वाद झाला आमचा। पण काय झालं नेमकं, काय झालं? कुठल्या प्रभागात आहात ते कुठल्या प्रभागात? मी प्रभाग क्रमांक 31 मध्येच उमेदवारी केलेत आहे। आणि ते कुठल्या प्रभागामध्ये? तो सारखाच प्रभाग आहे ना आमचा, सारखाच उमेदवार, सारखाच आहे, सारखाच पक्ष आहे, सारखीच जागा आहे। त्यांचं म्हणणं आहे वाद का बरं झाला नेमका? तुम्ही तुमच्या जागेवरती उभे होते, हो, तुम्ही चालले होते, ते त्यांच्या जागेवर उभे होते, समोरासमोर आल्यानंतर काय घडलं? अपशब्द तिकडनं मला ऐकू आले, त्याच्यामुळे मी त्याच्यावर आता मला इथे हे होत नाही, पण त्यांनी अपशब्द वापरले। आपण एकच पॅनल मध्ये आहे असताना सुद्धा का बरं वाद एक झाला? पॅनल नाहीये, एका पक्षाचे आम्ही आहोत। हा, हा. पॅनल वेगळं आहे, हा. आलं का लक्षात? उमेदवारी वर्ग एकच प्रभाग आहे सगळा, हा एकच प्रभाग कोणता आहे। क्रमांक? आता तुम्हाला कुठल्या पक्षाची उमेदवारी आहे? नाही, मी विड्रॉल घेतला। मग तुमच्या घरातून कोणाला उमेदवारी? नाही, कोणीच नाही, कोण नाही। तुमची उमेदवारी आपण त्यांना मिळाली म्हणून हा राग होता का? नाही, राग होता असं नाही म्हणण्यापेक्षा मी जात असताना त्यांनी अपशब्द वापरले, त्याच्यामुळे हा वाद झाला। म्हणणे की तुम्ही अपशब्द उमेदवारी वापरला. हवी होती आणि त्यांना कुठून मिळाली? मी प्रभाग क्रमांक 31 मधनही मागितली होती, ड या गटात मी उमेदवारी मागितली होती। तर तुमची उमेदवारी त्यांना गेली का? गेली ना हो, मग तुम्ही परवाच यादी बघितली, त्याच्यात ते झालेलं आहे। शिंदेच्या भाऊ सेनेची. त्यांचं असं म्हणणं आहे की उमेदवारी दिली नाही. भारतीय जनता पक्षाच्या याच्यामध्ये आहेत भारतीय जनता ते, पक्ष- ते पण भारतीय जनता पक्षाकडनं आणि मी पण भारतीय जनता त्यांचा असा पक्षाकडनं। आक्षेप होता की तुम्हाला तिकीट मिळालं, उमेदवारी मिळाली म्हणून शिवीगाळ केली आणि काय झालं? काय झालं? काही काय झालं होतं? काही नक्की काय झालं होतं? सांगा. हे बघा, मी आणि माझे पती आम्ही दोघंही जात होतो माझ्या उमेदवारीच्या माघारीसाठी। माझ्या उमेदवारीच्या माघारीसाठी मी जात होते। तो रस्त्यात उभा होता आणि जरा थोडंसं त्याने वेगळ्या अँगलने हे केलं, कारण त्याला वाटलं होतं की बॉ बिरारींना ज्या गटातून उमेदवारी पाहिजे तिथून आपण आलो, म्हणून जरा थोडीशी त्याला एक उमेदवारीचा माज आला होता आणि त्या अनुषंगाने त्याने केलं। मी ह्यांना म्हटलं सोडून द्या म्हटले अशांना, तर तो प्रत्युत्तर केलं आणि मग तिथे बाचाबाची झाली। परंतु जेव्हा आपण उमेदवार असतो, कितीही काही झालं तरी डोक्यावर बर्फ ठेवून, तोंडात साखर ठेवून आपण एक एक मत मागत असतो। जर यांना उमेदवारी दिली म्हणून एवढा माज आला असेल तर जनता याचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही पण 4-4 वेळा नेतृत्व केलेले, निवडून आलेलो आहे। जनतेच्या याच्यात आपण कसं वागायचं याचं भान उमेदवारांना नसतं। तुम्हाला बीजेपीचं तिकीट कोणत्या दरवाजाने मिळाले हे जनजागृती आहे, मग तुम्ही वागता कशी जनतेशी? आज जर न काही असताना तुमचा एवढा माज आहे तर भविष्यात तुमचं धोरण काय असेल? उमेदवारी मिळाली नाही म्हणून ही नाराजी होती. आमची नाराजगी नव्हती, पहिला विषय तुम्ही लक्षात घ्या, आमचा विषयच नव्हता। आम्ही आमच्या माघारी घ्यायला आलो होतो आणि त्याने प्रत्युत्तर केलं वेगळ्या पद्धतीने, म्हणून हा वाद झालेला आहे। आणि तो त्याने मला डायरेक्ट बोलल्यावर यांच्याशी त्याची बाचाबाची झाली। एकाच पक्षात होते, नेमकं काय ते कोण आहे तुमचं? दादा, आम्ही आधी बिरारीने 30 मध्ये उमेदवारी मागितली होती। पक्ष बोलला तुम्ही 31 मध्ये उमेदवारी घ्या, 31 मध्ये उमेदवारी पुरुषांमधून ह्यांना देईल त्यांना जाईल, शेवटच्या क्षणापर्यंत चढाओढ चालू। त्याने आज तो आम्हाला खजील कसं होता येईल याचा त्याने प्रत्यय दाखवला आणि त्या प्रत्ययाला मी विरोध केला, म्हणून त्यांनी यांना बचावाची सुरू केली। ते असं कुठला पक्ष होता आणि काय नेमकं? दोन्ही एकच होते. भारतीय जनता पार्टीत आम्ही प्रवेश केलेला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही तिकीट मागितलेलं होतं। आता पक्षाचं उमेदवार माघार घेण्यासाठी आला होता आपण. मी 30-31 मध्ये माझ्या गटातून उमेदवारी घेतली होती, तर माझ्या गटात मी माघारी घेईल ना। शिरसाट यांनी असं म्हणलं की पहिले तुम्ही अपशब्द वापरले असं त्यांचं म्हणणं. अहो, मी कशाला त्यांना वापरू? आम्ही माझ्या नवऱ्याला म्हटलं चला सोडून द्या विषय, निघूया पुढे। आम्ही आमचं चाललो। अपशब्द वापरायचा जर समजा आता दुनिया एवढी वापरेल
तुम्ही मतदारांपर्यंत जातात, कोण कोण काय बोलतो, मग तुम्ही काय मारामाऱ्याच करणार का? हे मला उत्तर द्या ना. आता तुमची पुढची भूमिका काय, जे काय झालं? मी आता त्याची पोलीस कारवाई करणार. बरं, ठीक आहे, ओके झालं. एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी शिरसाट असतील, त्यासोबतच या ठिकाणी वंदना बिरार असतील, यांच्यामध्ये ही बाचाबाची झाली. याच ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलेला होता. आता थोड्याच वेळात ज्या वंदना बिरारी आहे त्या या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करणार आहेत. असा हा एकूणच या ठिकाणी नाशिकच्या सिडकोच्या कार्यालयामध्ये आपल्याला गोंधळ बघायला मिळाला. या सगळ्या दरम्यान पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त खरं तर आपल्याला बघायला मिळतोय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून, इथल्या सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून प्रयत्न झाला. मात्र या ठिकाणी अवघे काही मिनिटं खरं तर माघारीसाठी शिल्लक राहिलेले असताना अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गोंधळाचं चित्र या ठिकाणी उमेदवारांमध्ये बघायला मिळालं. भाजपच्या उमेदवारानं शिवीगाळ केली, बाचाबाची केली, अशा स्वरूपाचा आरोप करत ज्या वंदना बिरारी आहेत, ज्या इच्छुक होत्या, त्यांनी आता माघार घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणावर ते आता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार आहे, अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे.